सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातील पहिल्या समाजसुधारक महिलांपैकी एक होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी होत्या. त्यांचे कार्य फक्त शिक्षणापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी स्त्री-पुरुष समानता, जातीय भेदभाव आणि अन्य सामाजिक अन्यायाविरोधातही उभे राहून समाजात परिवर्तन घडवले. सावित्रीबाईंना शिक्षणाची सुरुवातीला संधी नव्हती, कारण त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे पाप मानले जात असे. मात्र त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेतले आणि एक शिक्षक म्हणून स्वतःला सिद्ध केले. 1848 साली पुण्यात त्यांनी भारतीय पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांना अनेक विरोध सहन करावे लागले. शाळेत जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड, गोमूत्र आणि चिखल फेकला, पण सावित्रीबाईंनी आपल्या ध्येयापासून पाठ फिरवली नाही. त्यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यावर भर दिला. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, बालविवाह विरोधात लढा दिला आणि विधवांसाठी आश्रयगृहे उघडवली. त्यांनी गर्भवती विधवांसाठी बालहत्या बंदीगृह सुरू केले, जिथे त्यांनी विधवांच्या मुलांना आधार दिला. सावित्रीबाई फुले यांचे योगदान म्हणजे भारतीय समाजाच्या पुरोगामी प्रवाहाची सुरुवात. त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि सामाजिक समतेसाठी नवा अध्याय लिहिला गेला. त्यांच्या कार्याचा वारसा आजही भारतीय समाजाला प्रेरणा देतो. धन्यवाद. अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.